आता बातमी आहे दिल्लीमधून। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये 5 वाजता ही बैठक होईल। पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती आहे। पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली जाणार आहे। शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवार कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार आहे। शरद पवारांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवली जाणार आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, या सगळ्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक होणार आहे। ईव्हीएम विरोधात हे सगळे उमेदवार खरं तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कशा पद्धतीने चर्चा होईल? सगळे जे पराभूत आमदार आहेत त्याच्यातले 10 ते 15 आमदार जे आहेत ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत आणि तिथे शरद पवार यांच्याबरोबर ते बैठक आहे 5 वाजताची। यांची नेमकी जी मागणी आहे ती पुन्हा निवडणूक व्हावी अशी त्यांची मागणी आहे। त्याच्यातून खास करून महबूब शेख जे आष्टीचे आहेत, शहापूरचे पराभूत मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग बरोरा, हे सगळे इथे पोहोचून जे आहे त्यांची ती बैठक आहे शरद पवार यांच्या बरोबर पुन्हा निवडणूक घेण्याची घ्यावे असं करून त्यांची मागणी आहे। आणि इतकंच नव्हे तर त्यांचा दोष हे ईव्हीएम वर पण आहे। जे रिझल्ट आलेत अद्याप ते त्यांना एक्सेप्ट करत नाही, ते त्यांचं एक्सेप्शन नाहीये असं म्हणून त्यांचं सांगणं आहे। नक्कीच उर्वशी, त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होईल, काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।